तर मराठा रिझर्वेशनचं आंदोलन सुरुवात झालेले आहे आणि 50% आतून रिझर्वेशन देण्याची मागणी मनोज जरांगेंकडून प्रामुख्याने केली जाते. नेमक्या याच्यामध्ये टेक्निकल काय अडचणी आहेत आणि जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर कशा पद्धतीने दिलं जातं? अगदी थोडक्यात जर का सांगायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळापासून लोकशाही हा समानतेवर आधारित सिस्टीम असते. तर ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला त्यांना समाजाच्या लेवलला आणण्याकरता त्यांना आरक्षणाची गरज आहे हे मान्य करण्यात आलं होतं ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनमध्ये नेहरूंच्या. तेच पुढे प्रिॲम्बलमध्ये रूपांतरित झालं. आंबेडकरांनी स्वच्छ शब्दामध्ये घटना समितीत सांगितलं आहे की समानतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि लोकांना वर आणण्याकरता हे जी सुविधा दिलेली आहे हे अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही, म्हणून 50%हून जास्त रिझर्वेशन देता येणार नाही. हे जे आंबेडकरांनी सांगितलं हेच इंद्रसानी केसमध्ये एकमताने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे आणि गेले 30 वर्ष ही पोझिशन आहे की 50%च्या वर रिझर्वेशन देता येत नाही. मग आता हे जे मराठा रिझर्वेशन मागतायत तर हे 50%च्या आत यायला पाहिजे. म्हणजे जरांगेचा जो मुख्य मुद्दा आहे की ओबीसीतनं द्या हा घटनेला धरून आहे, पण केव्हा मिळेल ते तर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोग पाहिजे क्रमांक 1, मागास आयोगाने त्या गटाला मागास ठरवलं पाहिजे. नंबर 2, एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे जो आत्ताचा पाहिजे, जुन्या काळातला 50 वर्षापूर्वीचा चालणार नाही, या क्षणाला काय तो कम्पेअर करता आला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट 50%च्या वर नेता येणार नाही. ही ट्रिपल टेस्ट पास व्हावी लागते आणि ही ट्रिपल टेस्ट पास झाली तर मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं तर ते ओबीसीतनंच द्यावं लागेल. मग काय होतं की ओबीसीचं रिझर्वेशन कमी होईल. त्यामुळे हा ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा सध्या चालू आहे. माझं स्वतःचं घटनेचा विद्यार्थी म्हणून मत असं आहे की 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची 22-22.5% गेल्यावर 27% जे काय उरतात ते इतरांनी जे मागास ठरतील, मागास आयोगाने जे मागास ठरवले जातील त्यांनी एकमेकात वाटून घेणं आवश्यक आहे. इथे सामंजस्य दाखवायला पाहिजे, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, त्याच्यासाठी राजकीय मॅच्युरिटी असायला पाहिजे. प्रत्यक्षात काय होत आहे की मतांच्या राजकारणाकरता प्रत्येकजण राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडे बघतोय. मी हे मान्य करतो कारण आम्ही मॉर्गेनथॉची डेफिनेशन आहे की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर. प्रत्येकजण सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतो, नसेल तर सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आंबेडकरांनी म्हटलं होतं की आरक्षण कमी कमी होत जावं आणि एक दिवस जाती व्यवस्था नष्ट व्हावी. आपल्याकडे बरोबर उलटं झालं, आरक्षण वाढवत नेले मतांकरता. काही काही ठिकाणी तर 75-80% नेलं आणि मग अर्थात ते न्यायालयाकडनं रद्द करण्यात आलं. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ट्रिपल टेस्ट पास व्हावी लागेल. मागास आयोग पाहिजे 1, नंबर 2 एम्पिरिकल डेटा पाहिजे आणि नंबर 3 50%च्या वर नेता येणार नाही. त्यामुळे जरांगेंचं जे मागणी आहे की आम्हाला ओबीसीतूनच रिझर्वेशन मिळावं ती मागणी बरोबर आहे. प्रत्यक्षामध्ये ती पूर्ण करणं आत्ता सरकारला शक्य असं मला वाटत नाही. त्यांनी समजा कायदा केला तसा तर तो कोर्टात चॅलेंज होईल. शेवट सगळ्या याचा निर्णय जो तो सुप्रीम कोर्टामध्ये लागेल. हे राजकीय नेते आता काहीही बोलत, शेवट राज्यघटना काय आहे आणि तुम्ही वागताय ते घटनेप्रमाणे वागताय का नाही हा ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. तर आपण वाट बघू. पण सर आता ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे आणि त्यांना निर्णय झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही असं म्हणताय, सरकारला एवढ्या लवकर हे सगळे निर्णय घेणं शक्य आहे का? सरकार पुढे पर्याय काय आहे? नाही, सरकारने स्वतःलाच खूप अडचणीत आणलेलं आहे. इतके दिवस सरकारने काही केलं नाही. हा 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 आपल्या इथल्या राजकारणाचा आणखी एक भाग आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा नार्वेकरांना सांगितलं की हे डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घ्या, 6 महिने त्यांनी काहीच केलं नाही. तर हे जे वेळ काढूपणा असतो यांनी हे प्रश्न जास्त कॉम्प्लिकेट होतात. तसं आत्ता झालेलं आहे. आत्ता सरकारकडे मागास आयोग पण या क्षणाला नाही आहे, त्यानंतर एम्पिरिकल डेटा पण नाही आहे आणि 50%च्या वर ते नेले तर ओबीसी दुखावले जातील. मग मतांचं राजकारण आलं. त्यामुळे मी राजकारणावर बोलत नाही, पण या अनेक अडचणी असल्यामुळे या क्षणाला सरकारला ते देणं कठीण आहे.